आमचाच कार्यकर्ता आहे ज्याला आज मंत्रिपद मिळालेलं आहे आणि फक्त मी न जाता मी माझ्या कमिशनर लेवल पासून त्या खालच्या अधिकाऱ्यांपर्यंत हेच सांगितले की प्रत्येकाने ग्राउंडवर उतरलं पाहिजे, सरप्राईज व्हिजिट या झाल्याच पाहिजे। त्या सरप्राईज व्हिजिटच्या माध्यमातून काही गोष्टी जी आपल्या नजरेसमोर येतील त्याच्यावर इमिजिएट ऍक्शन झालं पाहिजे। म्हणून सरप्राईज व्हिजिट होतील ते आता तुम्हाला तारखानी वेळ सांगणार नाही, पण मी निश्चित पद्धतीने करण्याची तयारी माझी आहे। कारण का माझ्या कारकिर्दीमध्ये सागर सुरक्षा किंवा सागर मार्ग किंवा किनारपट्टीच्या मार्गातून कोणीही आमच्या देशाकडे राज्याकडे वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही एवढा धाक माझ्या डिपार्टमेंटचा आणि माझ्या मंत्रालयाचा मी निश्चित पद्धतीने मी तयार करणार आहे। गस्ती नौका ज्या आज आहे त्याची संख्या मी वाढवण्याची माझी मानसिकता आहे। आज निवड फक्त 5च आहेत। पूर्ण किनार 720 स्क्वेअर मीटर ह्या पूर्ण किनारपट्टीवर फक्त 5च आहेत। ह्या पुरेशा नाहीत, आम्हाला वाढवायच्या आहेत। आम्ही त्या वाढवून घेणार जेणेकरून उद्या कुठली घटना घडली स्पॉटवर त्याचा निकाल लागला पाहिजे, स्पॉटवर त्याची शासन झालं पाहिजे। बाहेरून येणाऱ्या ज्या ह्या बोटी आहेत, ज्या मोठ्या मोठ्या ट्रॉलर आहेत ज्याच्यामुळे आमच्या स्थानिक मच्छीमारांना फार मोठा त्रास आहे आणि तो कायदाच आहे। कायद्याच्या बाहेर आम्ही काय बोलणार नाही, कायद्यावर बोटच ठेवून आमचा मंत्रालय चालणार आहे। ज्या अर्थी ज्या पद्धतीने जो नियम सगळ्यांना लागतो तो बाहेरच्या ट्रॉलरना पण लागणार, एलईडी फिशिंग वाल्यांना लागणार, पण प्रत्येक जिल्हा रायगड मुंबई म्हणजे रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी ह्या प्रत्येकाचे नियम वेगळे आहेत। कुठे कुठे पर्सनेट चालतात, कुठे मिनी पर्सनेट चालतात आणि आमच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये पारंपरिक मच्छीमारी चालते। प्रत्येकाला उदाहरण पारंपरिक मच्छीमार कसे जगलं पाहिजे वाढलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून आम्ही पावलं होतं। कोणीही कोणाच्या पोटावर लात मारणार नाही एवढी काळजी आम्ही आमच्या माध्यमातून घेणार। त्याचा एक आढावा मी त्यांना मला द्यायला सांगितलं। आता त्या लाकडी बोट्या आहेत, आता त्या किती कॅपॅसिटीच्या आहेत, किती लोक त्यांना ऍक्च्युअल घेतली पाहिजे आणि ते किती कधी कधी काय होतं तुम्ही उदाहरण टॅक्सीमध्ये माहिती आहे ना 4 लोकांची 5 लोकांची टॅक्सी असतात पण 10 लोक कोंबले जातात। अशा त्याच्यामुळे ह्या सगळ्या दुर्घटना वाढतात। म्हणून ज्याची जेवढी कॅपॅसिटी आहे काही आधुनिकरण त्याच्यामध्ये करू शकतो का, पण त्यासाठी सगळ्या लोकांना विश्वासात घ्यायला लागेल। ज्या आतापर्यंत पारंपरिक पद्धतीने त्या गोष्टी चालवत होत्या त्या लोकांना पण विश्वासात घेऊन आधुनिकरणकडे काही गोष्टी करू शकतो का जेणेकरून त्यांनाच जास्त चांगल्या क्षमते त्यांचाच आर्थिक विकास होईल। या सगळ्या बाबतीमध्ये आमची इंटरनल चर्चा झालेली आहे। आता त्या टप्प्यावर ते लोक मला माहिती सादर करतील, मग एकंदरीत फडणवीस साहेबांना सीएम साहेबांना आणि दोन्ही डीसीएमांना विश्वासात घेऊन त्या वेळेचे निर्णय घेतले जातील।